हॉकी, क्रिकेट आणि बरंच काही. एखादा आम्हाला उदाहरणासकट थोडस डिटेलमध्ये समजावून सांगाल? म्हणजे आम्ही नाही म्हणत की तुम्ही एखाद्या खेळाडूचं नाव घेऊन सांगा, बरोबर. पण एक उदाहरण की जेणेकरून लिसनर्स आणि व्ह्युअर्सना जास्त बरं पडेल हे समजून घ्यायला. ओके. मुळात म्हणजे मी एक प्रोसेस ही जी हा एक प्रकार जो असतो हा आपल्या सगळ्या स्पोर्ट्समध्ये खूप महत्वाचा आहे. आणि बरेच वेळा आपण ऐकतो सुद्धा ऍज कोचेस किंवा ऍज पेरेंट्स सगळे म्हणत असतात की जस्ट कॉन्सन्ट्रेट अँड बी इन द प्रेझेंट मोमेंट. सो मी एक उदाहरण देईन की मी वेट लिफ्टर्सना पण ट्रेन करते आणि त्याच्यातलं म्हणजे एलिट जे आपले इंडियन वेट लिफ्टर्स आहेत. सो त्याच्यातला एक किस्सा असा आहे की ती जी वेट लिफ्टर होती ती बेसिकली तिकडे त्यांच्या त्या प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर बिफोर लिफ्टिंग द वेट हजारो थॉट्स डोक्यामध्ये येत होते आणि त्यामुळे तिचं म्हणजे बीइंग वन ऑफ द टॉप मोस्ट वेट लिफ्टर शी वॉज नॉट एबल टू लिफ्ट द वेट्स. तो आता म्हणजे हा इश्यू होता आणि दॅट दिस वेट लिफ्टर फेस्ड इन 2016 ऑलिम्पिक्स. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी चालू केलं तिच्या बरोबर काम करायला, सो मुळात मी जे म्हटलं ना की कमिंग बॅक ऑन टू द प्रोसेस, सो ह्याच्यामध्ये पहिलं मला मुळात समजून घ्यायला लागलं की तिची थॉट प्रोसेस काय होती, जेणेकरून ती तिथे प्लॅटफॉर्मवर मोठ्या कॉम्पिटिशन्सला गेल्यानंतर शी वॉज नॉट एबल टू लिफ्ट द वेट, वेअरएज अदरवाइज शी वॉज ऑलमोस्ट वर्ल्ड नंबर 1. तर हा जो फरक आहे तो थिंकिंग प्रोसेस म्हणजे मी मेंटल ट्रेनिंगचं सिनॉनिम म्हणते की मेंटल ट्रेनिंग इज ऑल अबाउट द वे यू थिंक. तो तिथे मला पहिल्या प्रथम जाणून घेणं फार आवश्यक होतं त्यावेळेला की काय डोक्यामध्ये ऍक्च्युली चाललंय. ऑफकोर्स आपल्याला प्रेशर तर दिसतच आहे, पण प्रेशर मी म्हणेन की बऱ्याच कारणांमुळे प्रेशर असतं की तुम्ही कॉम्पिटिशनला जाताय, मला जिंकायचं आहे की मी हरले तर काय होईल, माझे कॉम्पिटिटर्स कसे आहेत. तो मुळात आपला जो अप्रोच आहे त्या कॉम्पिटिशन कडे बघण्याचा हा ऍज अ मेंटल ट्रेनर मी समजून घेतल्यानंतर मग काही स्पेसिफिक प्रोसेसेस मी बेसिकली तिच्या बरोबर वर्कआउट केल्या टू ब्रिंग हर ऑन टू द प्रेझेंट मोमेंट. म्हणजे आपण नेहमी कॅज्युअली इव्हन प्लेयर्सना एक हे देतो की काय नाही रे, काय होणार नाही, तू तुझं काम कर. सो ऑफकोर्स म्हणजे इन अ वे वी आर आस्किंग देम टू स्टे इन द प्रेझेंट, पण मेंटल ट्रेनिंग मध्ये स्पेसिफिक व्हेरी स्ट्रक्चर्ड आणि सायंटिफिक प्रोसेसेस असतात जे आम्हाला त्या प्लेयर्सना सांगायला लागतात. आणि इनफॅक्ट ते माइंड तुमचं प्रेझेंटवर कसं आणणार रादर दॅन थिंकिंग अबाउट विनिंग लुझिंग ह्याच्यावर आपल्याला भर द्यायला लागतो. आणि मेंटल ट्रेनिंग मध्ये 2 कॉन्सेप्ट आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक्सलन्स सेंटर्ड अप्रोच आणि विनिंग सेंटर्ड अप्रोच. विनिंग सेंटर्ड म्हणजे जिथे ऑल द टाइम वी आर थिंकिंग अबाउट मी जिंकेन की नाही, मी हरले तर काय होईल. आणि जो एक्सलन्स सेंटर्ड अप्रोच आहे तो तुमचे स्किल लेवल तुम्ही किती डेव्हलप करताय रिगार्डलेस ऑफ मी जिंकेन किंवा हरेन. So as mental trainer, I have to keep on concentrating on developing their mindset, which is excellence centered approach. कारण जर तुमचे स्किल्स आर 10 on 10, मग तुम्ही कुठच्याही कॉम्पिटिशन मध्ये जा, वेदर इट इज युअर वर्ल्ड चॅम्पियनशिप किंवा वर्ल्ड कप कुठेही असाल, यू आर एबल टू परफॉर्म. पण हे रिअलाइज करून देणं प्लेअरना की त्यांचं थिंकिंग प्रोसेस कुठे रॉंग जात आहे, हा ऍज अ मेंटल ट्रेनर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. सो आय होप आय हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन. एक ह्याच्यात आता नवीनच म्हणजे फील्ड स्पोर्ट्स सायकोलॉजी पण मध्ये घालायला पाहिजे आणि तसं होतं आणि ते म्हणजे सोशल मीडिया प्रेशर. कारण आता सोशल मीडिया प्रेशर आलाय. पूर्वी मी आणि अमोल जे लिहायचो ते क्रिकेटर्स वाचायचे आणि मग आम्हाला बिहाइंड क्लोज डोर्स मे बी शिव्या द्यायचे, वाईट बोलायचे. पण आता सोशल मीडियावर म्हणजे पत्रकार सोड बाहेर ऍव्हरेज माणूस काय म्हणतोय, काय त्याचे ओपिनियन्स पण इम्पॅक्ट होतात. तर हे कसं बदललंय आता क्रिकेटर्स किंवा बाकीचे ऍथलीट्स येतात आणि हाऊ डू यू ऍक्शन दॅट की आता सोशल मीडियात बघूच नकोस का? काही क्रिकेटर आम्हाला सांगतात आम्ही काही वाचत नाहीत, पण आम्हाला माहितीये सगळं वाचतात. हे कसं म्हणजे डेव्हलप होत चाललंय? मुळात आता सोशल मीडियाचे जे म्हणजे त्याचा इम्पॅक्ट भरपूर आहे आपल्या प्लेयर्सवर. आणि एस्पेशली जेव्हा वी आर कमिंग क्लोजर टू ऑलिम्पिक्स किंवा वी कम क्लोजर टू एशियन गेम्स, कॉमनवेल्थ, त्यावेळेला हे प्रेशर हे खूप वाढलं जातं. एक्सपेक्टेशन्स हे ह्याच्यातनं पास ऑन होत जातात सोशल मीडियाकडनं. आणि तिथे जनरली म्हणजे आता इनफॅक्ट प्लेयर्सनीच ते ऍक्शन घेतात की दे आर आउट ऑफ सोशल मीडिया
फॉर ऑलमोस्ट 3 to 4 months इन ऍडव्हान्स. म्हणजे आता ऑलिम्पिक्सच्या आधी मी आता ज्या प्लेयर्सना ट्रेन करते, दे आर ऑलमोस्ट ऑल ऑफ देम स्लोली गेटिंग आउट ऑफ द सोशल मीडिया पिक्चर. म्हणजे ते फोन बंद करतात किंवा ते फोन नंबर चेंज करतात आणि खूप स्पेसिफिक लोकांकडेच त्यांचा फोन नंबर असतो, सो दॅट बाकी कोणी त्यांना कॉन्टॅक्ट नाही करू शकत. हे इनफॅक्ट मी म्हणेन की थोडंफार गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारे सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स होतो प्लेयर्स बरोबर हा मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला आहे. आणि ज्या प्रकारे रोजच्या रोज मी ना त्यांचे म्हणजे मूड स्विंग्स वर खाली झालेले बघितले, जस्ट बिकॉज त्यांनी जो मेसेज वाचलाय सकाळी, आयदर म्हणजे खूप एलिव्हेटेड मूड्स असतात किंवा दे आर एक्सलंट ऑन दॅट पर्टिक्युलर डे ट्रेनिंग मध्ये, किंवा एखादा असा काही नेगेटिव्ह मेसेज वाटला तर इट इज डिप इन देअर परफॉर्मन्स. आणि आता आपल्याला ना हे फ्लक्च्युएशन्स, वेदर दे आर मेंटल फ्लक्च्युएशन्स किंवा परफॉर्मन्स फ्लक्च्युएशन्स, आता आपल्याला अफोर्ड नाही होणार जस्ट फ्यू मंथ्स बिफोर ऑलिम्पिक्स. त्याच्यामुळे हे प्लेयर्सना पण रिअलाइज झालंय, ऍथलीट्सना पण रिअलाइज झालंय, आणि 2-3 महिने इन ऍडव्हान्स दे आर ऑफ देअर सोशल मीडिया. एक गोष्ट म्हणजे आपण एक इंटरव्ह्यू ऐकला पण असेल गोपीचंद आणि सिंधूचा, जिथे 8 महिने आधी 2016 ऑलिम्पिक्सच्या आधी गोपीचंदने ऍक्च्युली मोबाईल तिचा काढून घेतला होता. बरोबर बरोबर. एक म्हणजे आपण सोशल मीडियावर परत येऊ. एक गोष्ट क्रिकेट स्पेसिफिक खूप आहे आजच्या काळात, की ज्याचा उद्रेक झालाय IPL. तर जेव्हा तुम्ही क्रिकेटर्स बरोबर काम करता, नॉट नेसेसरली प्रोफेशनल, इवन इमर्जिंग, तर हा IPL चा जो काय म्हणजे जी शॅडो असते IPL ची, सगळ्या गोष्टी फिरून फिरून IPL पर्यंत येतात भारतीय क्रिकेटमध्ये आता. तर आम्हाला म्हणजे 2 उदाहरणं द्या ना, की एक म्हणजे डेव्हलपिंग प्लेअर की ज्याचा स्वतःचा नसेल पण पिअर प्रेशर खूप असतं की काही जरी झालं ना तरी IPL व्हायला पाहिजे. बरोबर. आणि जो एक फील्ड प्लेअर आहे, प्रोफेशनल आहे, तो म्हणतो की मला IPL तरी मिळू दे. या 2 केसेस किती वाढायला लागल्यात आणि त्या कशा डील केल्या जातात? नाही, नक्कीच आहे. म्हणजे मी जेव्हा मी म्हटलं तसं मगाशी जो एज ग्रुप मी म्हटलं अंडर 14, अंडर 16, जेव्हा मी त्यांच्याबरोबर सेशन्स घेते, ग्रुप सेशन्स, आणि पहिल्या प्रथम म्हणजे एक गोल सेटिंगचं सेशन मी घेते आणि मी त्यांना प्रश्न विचारते की व्हॉट इज इट दॅट अल्टिमेटली यू वॉन्ट टू अचीव्ह मे बी 5 years डाऊन द लाईन. सो सगळ्यात पहिला गोल त्यांचा असतो IPL. म्हणजे हे आता गेले 10 वर्षांपासून तर मी नक्कीच बघते की अगदी लहान लहान मुलं पण अल्टिमेटली इट इज, म्हणजे त्याच्या आधी मी थोडंफार म्हणजे श्रेयस वगैरे होते त्यावेळेला मी वर्ल्ड कप किंवा असं सगळं बघायचे मी, पण नंतर नंतर हळूहळू तो IPL हे ह्याच्यात कन्वर्ट व्हायला लागलं. आणि इवन मे बी इवन अंडर 23च्या मुलांचे पण मी जेव्हा सेशन्स घेते त्यांचे पण सगळ्यांचे गोल्स इट इज फर्स्ट IPL. सो हे डिफिकल्ट आहे कन्वर्ट करणं. ऍज अ मेंटल ट्रेनर पण मला खूप डिफिकल्ट जातं की त्यांचे हे गोल्स किंवा त्यांचे हे गोल आयडिएशन जे आहेत हे बदलणं हे मला खूप कठीण जातं, कारण अल्टिमेटली दॅट इज व्हॉट इज द अंडरलाईन थिंग, यु नो, मे बी गेटिंग स्टेबलाइज्ड फायनान्शियली इज समथिंग व्हॉट दे कॅन डू अँड दे कॅन अचीव्ह थ्रू IPL. दॅट इज वन. आणि सेकंडली ज्या प्रकारे तुम्हाला पब्लिसिटी मिळते आणि तुमची पब्लिक इमेज तयार होते, IPL इज आय थिंक डज इट टू अ ग्रेटर एक्सटेंट. पण मुळात म्हणजे एस्पेशली मी लहान मुलांबरोबर काम करते त्यावेळेला मी त्यांना तेच सांगते की ऑफकोर्स आपल्याला अल्टिमेट गोल आयडेंटिफाय करणं किंवा डेस्टिनेशन आयडेंटिफाय करणं हे खूप महत्वाचं आहे. पण त्या डेस्टिनेशन पर्यंत तुम्हाला जर पोहोचायचं असेल तर तुमचे जे करंट गोल्स आहेत स्टेप बाय स्टेप ते अचीव्ह केले तरच तुम्ही IPL पर्यंत पोहोचू शकताय. आणि 1 step बिफोर IPL इज रणजी. जे तुमचं म्हणजे जे पूर्वी रणजी वॉज कन्सिडर्ड टू बी द मोस्ट इम्पॉर्टंट टुर्नामेंट, जिथे सगळ्यांचं लक्ष असायचं की मला रणजीमध्ये सिलेक्ट व्हायचंय, ते आता मला कुठेही पिक्चर मध्ये रणजी दिसत नाहीये. पण मला त्यांचा तो अप्रोच तिकडे मागे आणायला लागतो की दॅट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो स्टेप बाय स्टेप अप्रोच त्यांना दाखवणं आणि ही गोल सेटिंग प्रोसेस त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि एक्सप्लेन करणं हा माझ्यासाठी एक मोठं चॅलेंज आहे. म्हणजे लहान मुलं असोत किंवा आपले एस्टॅब्लिश अंडर 19, अंडर 23ची मुलं असोत, कारण डिरेक्टली वी गो ऑन टू द अल्टिमेट डेस्टिनेशन दॅट आय वॉन्ट टू अचीव्ह. पण म्हणजे माझ्या दृष्टीने चुकीचं नाही IPLचा एम ठेवणं, पण त्याच्या आधी आपले जे म्हणजे शॉर्ट टर्म गोल्स आहेत, लॉंग टर्म गोल्स पर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्यावर काम करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मग त्यांना मी ती प्रोसेस समजवते की व्हॉट आर युअर शॉर्ट टर्म गोल्स, व्हॉट इज इट दॅट यू नीड टू डू टू अचीव्ह युअर लॉंग टर्म गोल्स. एक एक्सपिरियन्स मध्ये एक कुठेतरी ट्रेंड बघायला गेला, म्हणजे मे बी ट्रेंड नसेल पण
पण जे ऍथलीट जे असतात ते खूप सक्सेसफुल होतात, म्हणजे विराट कोहली म्हणा, MS धोनी म्हणा किंवा बाकीचे क्रिकेटर म्हणा, एक कॉमन किंवा चांगले स्विमर म्हणा, एक चांगला ट्रेंड काय असतो की त्यामुळे दे अचीव्ह दॅट अल्टिमेट लेवल, हे तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये काय एक ट्रेंड बघायला मिळालेला आहे? मुळात मी म्हणेन की म्हणजे इट वॉज अ गुड क्वेश्चन दॅट यू आस्क्ड, की रेझिलियन्स आपण जे म्हणतो ना, किंवा यु नो इन स्पाइट ऑफ एक्सपिरियन्सिंग एनी सेटबॅक्स, कारण ना स्पोर्ट्स हे मी अगेन राईट इन द बिगिनिंग जेव्हा मी सेशन घेते त्यावेळेला ऍज पर डिमांड्स ऑफ एव्हरी स्पोर्ट, सगळ्यात पहिल्या प्रथम मी त्यांना एक्सप्लेन करते की स्पोर्ट्स इज व्हेरी व्हेरी अनसर्टन, आणि देर आर गोइंग टू बी अ लॉट मेनी फेलियर्स दॅट यू विल एक्सपिरियन्स मोर दॅन युअर victories, and you need to be ready when you're stepping into the field of sports. That's the first thing. So ज्याला आपण resilience किंवा bouncing back after facing failures किंवा setbacks आहेत, हे मी बऱ्याच आपले जे टॉप लेवल ऍथलीट्स आहेत किंवा प्लेयर्स आहेत, म्हणजे विराट कोहली असो, धोनी असो, सचिन असो, किंवा इव्हन स्विमिंग मधले बरेच आहेत, आय थिंक हे सगळ्यात मोठा मेंटल टफनेस पार्ट जो आहे तो रेझिलियन्स मध्ये आहे. कारण कुठेही म्हणजे तुम्ही फेलियर एक्सपिरियन्स करून त्याच्यातनं तुम्ही कसं उठताय आणि परत येताय, हा सगळ्यात महत्वाचा मेंटल टफनेस मधला भाग आहे. पण हे जे काही स्पोर्ट्समन जे असतील, क्रिकेटर असतील, ते म्हणजे बाउन्स बॅक ॲबिलिटी किती टक्क्यांची असते? 5%, 10%? बाकीच्या 90% कसं मॅनेज करायचं? कारण ते पण एक म्हणजे दे लुक ॲट दॅट एज फेलियर. कदाचित फक्त इंडियाकडे किती म्हणजे एका वेळी 11 क्रिकेटरच खेळू शकतात, तर हे रेलेव्हंट करून द्यायचं हे पण एक टास्क असतं का? एक्झॅक्टली. म्हणजे बाउन्सिंग बॅक जे आहे ना, म्हणजे रेझिलियन्स तुम्ही जे म्हणालात ते टू सम एक्सटेंट एक इनबॉर्न अबिलिटी पण असते, म्हणजे एक तुमचा पर्सनॅलिटीचा भाग असतो जो मुळातच तुमच्याकडे असतो अँड यू आर बॉर्न विथ इट. पण बाकी ज्यांच्याकडे नसतो त्यांना म्हणजे परत हे एक मेंटल ट्रेनिंग मधलं चॅलेंज आहे की मला ते डेव्हलप करायला लागतं, आणि डेव्हलप म्हणजे मला तो बिहेवियर चेंज त्यांच्यामध्ये घडवायला लागतो. आता एक थोडा डिफरन्स पर्सनॅलिटी आणि बिहेवियर मधला, की पर्सनॅलिटी इज व्हॉट यू आर बॉर्न विथ, पण बिहेवियर इज टेम्पररी पिरियड साठी आय नीड टू क्रिएट इन दी माइंड्स ऑफ ॲथलीट्स. कारण आपण तो कॉन्स्टंट चेंज नाही ठेवू शकत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की मी बॉक्सर्स बरोबर काम करते, एलिट बॉक्सर्स बरोबर, तर आपल्याला बॉक्सिंग हा एक अग्रेसिव्ह गेम आहे हे माहिती आहे, पण इनफॅक्ट मी हा बॉक्सर्स बरोबर जेव्हा काम करते त्यांच्या पडद्याच्या मागे हे कम्प्लिटली वेगळे प्लेयर्स असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये अग्रेशन मला 1% सुद्धा दिसत नाही, म्हणजे दे आर सो सॉफ्ट आणि सो माइल्ड. तर त्याच्यामध्ये हा जो भाग आहे ना, हा टेम्पररी बिहेवियर चेंज हे त्यांच्या रिंक मध्ये त्यांना ते घडवून आणायला लागतं, अदरवाइज दे आर ऍब्सोल्युटली डोसाईल आणि व्हेरी व्हेरी सॉफ्ट. सो इवन रेझिलियन्स मध्ये पण तोच भाग आहे की मला ते घडवून आणायला लागतं, आणि दी ओनली टेक्निक दॅट हेल्प्स देम टू वर्क ऑन दिस आणि गेट बॅक इन टू द रेझिलियन्स इज गोल सेटिंग. आणि गोल सेटिंग म्हणजे आपण ही टर्म खूप वेळा ऐकली, इवन कॉर्पोरेट मध्ये फेमस आहे, आणि बरेच प्लेयर पण म्हणतात की हम तो गोल सेट करते मगर उसका कुछ फायदा नहीं है. पण जे मेंटल ट्रेनिंग किंवा स्पोर्ट्स सायकोलॉजी मध्ये गोल सेटिंग आहे ना, इट्स अ व्हेरी व्हेरी सायंटिफिक आणि स्ट्रक्चर्ड प्रोसेस फॉर गोल सेटिंग, आणि ती मी त्यांना शिकवते. आणि त्यांचा कुठेतरी हे जे रेझिलियन्स आहे किंवा गोल सेटिंग प्रोग्राम आहे किंवा यु नो हाऊ दे कॅन बाउन्स बॅक इन स्पाइट ऑफ एक्सपिरियन्सिंग सर्टन फेलियर्स, हे मला त्याच्यातनं त्यांना डेव्हलप करायला लागतं. मुग्धा, माझ्याकडून एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, की गोल सेटिंग बद्दल नाहीये किंवा आहे इन अ वे, की 2 उदाहरणं परत म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपाच्या 2 केसेस क्रिकेट मधल्या, की एक आहे श्रेयस अय्यरची, की ज्याला बरोबर वेळच्या वेळी ब्रेक थ्रू मिळाला, पण संघात स्थान अजून भारताच्या नीट स्वतःचं बळकट करता आलेलं नाही. दुसरं उदाहरण आहे सूर्या यादव, की जो मेरा नंबर कब आएगा ही त्याची वाट पाहणं लांबलंय. तर अशा वेळेस प्लेयर्सना डोकं त्यांचं थाऱ्यावर ठेवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अप्रोच करता? थोडा टफ क्वेश्चन आहे, पण गुड क्वेश्चन. आणि इकडे मी म्हणेन की पहिल्या प्रथम गोल सेटिंग हे तर आहेच आहे, आणि यु नो मेंटेनिंग पेशन्स, म्हणजे अगेन स्पोर्ट्स मध्ये जे मी म्हणते ना की अनसर्टनिटीज भरपूर आहेत, त्याच्यातला हा भाग आहे की आपल्याला ब्रेक थ्रू कधी मिळेल किंवा
आपल्याला चान्स कधी मिळेल हे आपल्याला कोणालाच सांगता येत नाही. सो देर आर 2 टर्म्स दॅट आय यूज की व्हॉट इज अंडर अवर कंट्रोल अँड व्हॉट इज आउटसाइड अवर कंट्रोल. आणि मेनली ऍज ह्युमन बिंग्स आपलं नेहमी नेचर असं बघितलं जातं की ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीये त्याचाच आपण जास्त विचार करतो आणि प्रेशर घेतलं जातं. सो मुळात ह्यांचं हे जे माइंडसेट आहे हा बदलून की व्हॉट इज अंडर अवर कंट्रोल. सो जे मी इव्हन सूर्याबद्दल म्हणेन की ही जस्ट केप्ट ऑन ट्राईंग विदाउट गिव्हिंग अप ॲट एनी मोमेंट. आणि डोमेस्टिक मध्ये पण त्याचा एवढा चांगला परफॉर्मन्स आहे. दॅट इज ओनली बिकॉज ही जस्ट केप्ट ऑन ट्राईंग विदाउट गिव्हिंग अप. आणि दॅट इज व्हॉट आय कॉल इट ॲज ट्राईंग अँड गिव्हिंग युअर बेस्ट अँड controlling your mind on the things which are under your control rather than thinking about की मला कधी चान्स मिळेल किंवा मी सिलेक्ट कधी होईल. ह्या गोष्टी न बघता just have the focus on what I can do so that कधी ना कधीतरी माझी प्लेस तिकडे होईल. सो ही जी कन्सिस्टन्सी आहे परफॉर्मन्स मध्ये एस्पेशली स्पोर्ट्स मध्ये आणि क्रिकेटमध्ये तर हा पहिल्यापासून मी वर्ड ऐकलाय की इफ यू आर कन्सिस्टंट यू आर सिलेक्टेड. सो ही कन्सिस्टन्सी आणायची कशी ह्याचं पण मी क्रिकेटर्सना राईट फ्रॉम द बिगिनिंग मी त्यांना ट्रेनिंग देत असते की परफॉर्मन्स पेक्षा चेक इट आउट की तुमची कन्सिस्टन्सी कशी आहे तुमच्या परफॉर्मन्स मध्ये. आमचे बरेचसे व्ह्युअर्स म्हणजे बऱ्याचशा महाराष्ट्रात आहेत, बाहेर असतात, आणि आय एम शुअर की हे सगळे फीडबॅक देऊन हा इंटरव्ह्यू ऐकून जर त्यांना तुझ्याकडे यायचं असेल, डिस्कस करायचं असेल तर कसं ऍक्सेस, कारण तू खूप बिझी आहेस, आता ऑलिम्पिक ट्रेनिंग चालू आहे माहिती आहे, पण तुझी वेबसाईट पण आहे, पण जरा सांग की आमच्या या सगळ्या ऑडियन्सना जर त्यांच्या आई वडिलांना वाटतं की आहे खरंच आता स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट कडे जायचंय तर तुझ्या बरोबर कॉन्टॅक्ट कसा करायचा आणि तू अजून काय काय सर्व्हिसेस देतेस ते जरा सांग ना प्लीज. ओके, पुढचे 4 महिने ऑलिम्पिक पर्यंत तर नक्कीच बिझी आहेत, पण वेबसाईटवर माझा नंबरही आहे. आणि जर हे भारताबाहेर असतील तर आता सध्या जे आपल्याला आय थिंक कोविडने जे शिकवलंय ऑनलाईन सेशन्स, आणि माझे आता ऍब्सल्यूट म्हणजे मी ऑनलाईनच आहे, माझे सगळे ऑनलाईन सेशन चालू आहे. तर जरी भारताच्या बाहेर जे लोक असतील तरी ऑनलाईन सेशन्स हॅव बिकम व्हेरी व्हेरी आय थिंक कन्व्हिनियंट फॉर एव्हरीबडी. तर ते नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकतील आणि मी त्यांना प्रोसिजर एक्सप्लेन करू शकेन. सो त्या प्रकारे आपण हे सेशन्स डेफिनेटली घेऊ शकतो. मुद्दा जाता जाता आम्हाला फक्त एकच सांगा की म्हणजे माइंड ट्रेनिंग ही गरज फक्त प्रोफेशनल ऍथलीटसाठी नाहीये, बरोबर? रादर लहान मुलांना जास्त आवश्यकता आहे, भारतीय लहान मुलांना जास्त आवश्यकता आहे, कारण ते परफॉर्मन्सचं प्रेशर जेवढं जास्त आहे, खेळ आयुष्यभर पुरत नाही, पण लाईफ स्किल्ससाठी माइंड ट्रेनिंग लवकर करणं किती आवश्यक आहे. लाईफ स्किल्ससाठी इनफॅक्ट म्हणजे मी म्हणते ना की मेंटल ट्रेनिंग हे जसं तुम्ही म्हणालात तसं हे आपल्याला फक्त स्पोर्ट्स पुरतं मर्यादित नाहीये, पण हे पूर्ण आपल्याला आपले जे लाईफ ऍस्पेक्ट्स आहेत बाकीचे, तुमचं करिअर म्हणा, तुमचं अकॅडमिक्स म्हणा, हे सगळीकडे लागू पडतात. म्हणजे आता काही कॉन्सन्ट्रेशन टेक्निक्स आहेत किंवा काही मेडिटेशन व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स जे आहेत ते मी मुलांना स्पोर्ट्ससाठी महत्वाचं आहे, पण इव्हन बियॉन्ड स्पोर्ट्स हे त्यांना अकॅडमिक्स मध्ये आणि त्यांच्या इतर लाईफ मध्ये पण ऍप्लिकेबल आहेत आणि मदत करू शकतात. आज तू एवढा तुझा वेळ दिलास, एवढी बिझी आहेस, आम्हाला माहिती आहे, CCBK वर आलीस, तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. कारण अजूनही मी म्हणेन की अवेअरनेस आहेच, पण ह्या माध्यमातून अजून आपण स्पोर्ट्स सायकॉलॉजी किंवा मेंटल ट्रेनिंगचा नक्कीच आपण प्रचार करू शकतो. आणि मी तर म्हणेन की सगळ्या पालकांनी, आणि जरी तुम्ही एलिट लेवलचे ऍथलीट्स नसाल, ग्रासरूट लेवलचे जरी ऍथलीट्स असाल, तरी सुद्धा मेंटल ट्रेनिंग ही तुम्हाला खूप महत्वाची बाब आहे. आणि त्याचा जर फायदा लहानपणापासून जर मुलांनी आणि स्पोर्ट्समॅननी घेतला तर त्याचे आपल्याला बेनिफिट्स पुढे ऑलिम्पिक मध्ये अजून मेडलची गणती वाढण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल आपल्याला. जरूर. मुग्धा भवरे यांनी आज आपल्या बरोबर कमी तिथे आम्ही या त्यांच्या पैलूची आपल्याला एक तोंडओळख करून दिलेली आहे, तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल याची आम्हाला खात्री आहे. आणि त्याच्यामुळेच तुम्ही फक्त पडद्यामागील शिलेदार नाही तर आपले CCBK वरील बाकीचे एपिसोड्स तुमच्या पसंतीच्या पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मवर ऐकू शकाल. आपलं युट्यूब चॅनल आहे कॉफी क्रिकेट आणि बरंच काही, तिथे बघू शकाल. आणि तुमचा अभिप्राय किंवा तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या मुग्धा भवऱ्यांना डायरेक्टली लिहिण्याशिवाय तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्म्सवरही नोंदवू शकाल. आपलं फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम हँडल आहे आणि ट्विटर हँडल आहे CCBK मराठी. तर बघत राहा, ऐकत राहा आणि आमची वाट पाहत राहा.
धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कॉफी, क्रिकेट आणि बरच काही. कॉफी, क्रिकेट आणि बरच काही. कॉफी, क्रिकेट आणि बरच काही.